जांभूळची सायकल अशी आहे की जून जुलैमध्ये फळ हार्वेस्टिंगला येतं, बरोबर. त्याच्यानंतर फळ एकदा गेलं की पुढच्या सीझनची तयारी कशी करायची की ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपण झाडाला थोडा रेस्टिंग पिरियड देतो. रेस्टिंग करत असताना फक्त झाडावरचा जो लोड आहे तो आपण कमी करतो. छाटणी, वीक काड्या असतील, थोडीशी गर्दी कमी करायची. मग ताण प्रॉपर बसला ऑक्टोबर नंतर, जर आपण 2 महिने पाणी द्यायचं बंद केलं, पावसाळ्यात तर थांबू शकत नाही. मग ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, आता डिसेंबरमध्ये वापसा यायला पाहिजे म्हणून आपण थोडंसं खांदून घेतले. याच्यात आता शेणखत भरणार. शेणखतानंतर त्याला परत झाकून घेणार आणि पुढच्या सीझनची तयारी करणार. साधारण 1 जानेवारीपासून याला पाणी द्यायला चालू करणार हळूहळू. पाणी एक खट्टीने द्यायचं ताण बसल्यावर. याला दोन्ही बाजूने ड्रिप केलंय. त्या ड्रिपमधून आपण याला सुरुवातीला थोडं थोडं, मग जसं जसं फ्लॉवरिंग येईल, नवीन पानं येतील, तसे त्याची भूक वाढेल आणि मग पुढची सायकल चालू होणार. मग फुलं आले का त्याला फुलं टिकवायला काही स्प्रे घ्यावे लागतात. मग सेटिंगचे काही स्प्रे आहे. सेटिंग फेब्रुवारी महिन्यात होणार. मार्च एप्रिलमध्ये थोडीशी साईज होते. मेमध्ये तो फायनल स्टेजपर्यंत येतो आणि जून महिन्यात त्याची हार्वेस्टिंग होते. अशी याची एकंदरीत एक बेसिक सायकल आहे.